कल्याण पूर्वेत भाजप कार्यकर्त्यांचा युतीवरून संताप उफाळला। केडीएमसी निवडणुकीसाठी महायुतीत जागा वाटप झाल्यानंतर भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर रात्री उग्र आंदोलन झाले। कार्यकर्त्यांचा आरोप आहे की कल्याण पूर्व भागात फक्त 7 जागा भाजपाला मिळाल्या, जे योग्य नाही। ते म्हणतात अशी युती नकोच, भाजपने स्वबळावर निवडणूक लढावी। कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांच्या नाराजीनं हंगामा माजला। भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि निवडणूक प्रभारी नरेंद्र सूर्यवंशी यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांनी आधीच स्वबळावर लढण्याची भाषा केली होती। त्यानुसारच भाजपनेही एकट्याने पुढे जावे अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत। नंदू परब म्हणाले, कार्यकर्त्यांची भावना समजतो, पण युतीचा निर्णय पक्षस्तरीय आहे। चर्चा करू आणि मार्ग काढू। तर एका कार्यकर्त्याने सांगितले, कल्याण पूर्वेत फक्त 7 जागा म्हणजे अन्याय। आम्ही स्वबळावरच लढू, युती तोडू। हा वाद कसा सुटेल यावर लक्ष केंद्रित आहे। कल्याण पूर्वेकरांना निवडणुकीची रणनीती काय असणार हे पाहावे लागेल। सगळ्यांना नमस्कार। आज इथे जी लोक जमलेली आहेत ते येणाऱ्या इलेक्शनमध्ये जे तिकीट वाटप झालंय त्याची नाराजी आहे। आता आपल्याला बीजेपीला हे कळलं पाहिजे की कल्याण पूर्वमध्ये बीजेपी ही नव्हती। ज्या वेळेला आमदार गणपत गायकवाड उभे राहिले बीजेपीमधून, तर त्यावेळेला त्यांनी 9 सीट निवडून आणल्या आणि नंतर करोनामुळे ते इलेक्शन लेट गेलं। आता जर तुम्ही 122 आहात तर तुम्ही 7 तिकीट देऊन आमचा अपमान करताय। आणि रवींद्र चव्हाण साहेबांना कळलं पाहिजे, तुम्ही महाराष्ट्रात बीजेपी वाढवता आणि कल्याणमध्ये त्याचं सोप करता का, हे रवींद्र दादांना कळलं पाहिजे। आणि जर तुम्ही एवढ्या महिला आहेत, एवढे पुरुष आहेत, तुम्ही बूथ कमिट्या करा, तुम्ही पन्ना प्रमुख करा, तुम्ही हे करा ते करा, कायम बीजेपीमध्ये महिलांना काम आहे आणि सगळ्यांना पुरुषांना पण काम आहे। जर एवढं कार्यरत जर एवढ्या महिला पुरुष असतील तर तुम्हाला बीजेपीच्या इथे 7 तिकीट देऊन काय तुम्ही उद्देश साध्य केलं? बरं जाऊ दे, तुम्हाला तिकीट द्यायचं होतं ना, थांबा जरा, तिकीट द्यायचं होतं ना 7 मान्य आहे आम्हाला, तुम्ही 8 दिवस आधी का डिक्लेअर केलं नाही? ही लोकशाही आहे, ज्याने त्याने आपला मार्ग मोकळा केला असता। ही लोकशाही आहे, ज्याने आपला मार्ग मोकळा केला असता। मी पक्षाला विनंती करते, तुम्ही काय एवढं लेट तिकीटं दिल्या? बघा 2 दिवसा, उद्याचाच दिवस आहे, परवापासून काहीतरी तिकीट भरणं मागे घेणं का आहे, तो एक भाग वेगळा आहे। पण असं करायला नको पाहिजे। तुम्ही मैत्री म्हणता, ही मैत्री नाहीये, हे दुश्मन आहे। समजलं ना? हे दुश्मन आहेत। पंतप्रधान आमचे आहे, मुख्यमंत्री पण आमचे, आमदार पण आमचे, त्यांना नगरसेवक पण आमचाच हवा पाहिजे। ही युती म्हणजे ही युती योग्य नाहीये। आम्ही आधीच दिली पाहिजे। भरपूर आहे, स्वबळावर आम्ही लढू। आम्हाला युती मान्य नाहीये। आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे। आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे। 7 तिकीट दिले, बाकीचे लोक कुठे जाणार? दिले तर ते पण नाही पाडणार। जसं आमदारकीला केलं तसं ह्या टायमाला पण नाही करणार। आमदारकीला शिंदे गटाची युती असून सुद्धा पैशानी पाहिजे तिथे सपोर्ट झाला, पण युतीमध्ये सपोर्ट केलेला नाही। झाला असता केली त्यांनी। पहिल्या आमदारकीला पण बंडखोरी केली, आता पण बंडखोरी केली, तरी किती सहन करायचं? आमची कॅपॅसिटी नाही। आम्ही स्वबळावर आणणार आहे, सोबत दाखवून देणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका। कार्यकर्त्यांची नाराजगी आहे। युती झालं तर आम्ही सगळे राजीनामा देणार, सगळे राजीनामा देणार। तिन्ही मंडळ अध्यक्ष राजीनामा देणार, तिन्ही महिला अध्यक्ष राजीनामा देणार। आम्हाला युती नाही म्हणून
आम्हाला सीट दिलेले नाही मंजूर. आम्ही कल्याण पूर्वमध्ये जेवढी पण बीजेपीची कमिटी आहे, जर आमचा स्वीकार झाला नाही आमच्या मागण्या, तर प्रत्येक कार्यकर्ता कमळ 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 याचा राजीनामा देणार. कि सिर्फ शिवसेना को वोट करो तो वहाँ महायुति आती ही नहीं है। तो उनको काय के लिए जरूरत है महायुति की? कोई जरूरत नहीं है। हमको भी जरूरत नहीं महायुति की. हम दो बड़े सरळ सरळ आमदारांचं आणि बीजेपी कार्यकर्त्यांचं कल्याण पूर्व मध्ये खच्ची करण्याचं काम हे होत आहे. यासाठी युतीमध्ये युती केलंय. हे दिसून येते. बरोबर, यासाठी युती फक्त केली. बीजेपीच का, बीजेपीच्या कार्यकर्त्यांचाच बळी का, हा प्रश्न आहे खरं तर आम्हाला. जर मैत्रीपणा तुम्ही युती बोलताय तर सारख्या सारख्या सीटा वाटप झालेल्या पाहिजे होत्या. 7 सीटा बीजेपी कार्यकर्त्यांच्या तोंडावर मारलेला हा तुकडा आहे, तुकडा आहे. अरे मांगे पूरी करो, अरे मांगे पूरी करो. आता मी काय बोलू? आज संध्याकाळी सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना असा एक मेसेज आलेला आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका हे युतीवर लढल्या जातील. आम्हाला त्याबद्दल काही बोलायचं नाही आहे. युती व्हावी हे सगळ्यांची इच्छा आहे, पण युती हे योग्य रीतीने झाली पाहिजे. आमच्या लक्षात आम्हाला असं सांगितलं गेलं की भारतीय जनता पक्षाला काहीतरी 122 पैकी 54 का 54 सीट काहीतरी भारतीय जनता पक्षाला देण्यात येणार आहे आणि त्यापैकी कल्याण पूर्वेत फक्त आणि फक्त 7 सीट दिली जात आहे भारतीय जनता पक्षाला. हा फार दुर्दैवी पॉईंट आहे. आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते याचा निषेध करतो आणि हे आम्हाला मान्य नाही असं आम्ही जाहीर करतो. आणि आम्ही आमच्या पक्षाला आम्ही विनंती करू इच्छितो आहे की आम्हाला कल्याण पूर्वेत कुठल्याही परिस्थितीची युती आम्हाला नको आहे आणि आम्ही इथे कल्याण पूर्व विधानसभेत आम्ही महानगरपालिकेचे इलेक्शन पक्षांना विनंती आहे की आम्ही मैत्रीपूर्ण हिंदूत इलेक्शन आम्ही लढणार आहोत. हे पक्षांनी कृपया आम्हाला त्याची परवानगी द्यायला पाहिजे, कारण की 7 सीट म्हणजे हा सरळ कल्याण पूर्वेतल्या कार्यकर्त्यांच्या तोंडावर एक थापडा आहे आणि ते आम्हाला स्वीकार नाही आहे. आणि त्याचमुळे आम्ही पक्षश्रेष्ठींना विनंती करू इच्छितो आहे की आपण कल्याण पूर्वेत मैत्रीपूर्ण लढतची परवानगी आम्हाला द्यावी. या कल्याण पूर्व विधानसभेमध्ये 80,000 मतदान हे भारतीय जनता पार्टीला झालं आणि त्यापैकी 7 जागा या नगरसेवक पदाच्या या इथे कल्याण पूर्व विभागामध्ये मिळाल्या. त्यातल्या 6 जागा महिला आणि 1 जागा पुरुष असं मिळालं. त्यामुळे इथे असंख्य कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी मी इथे आलो आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की काही दिवसापूर्वी शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांनी स्वबळ लढूची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि त्याप्रमाणे यांचं असं म्हणणं आहे की आम्ही स्वबळ लढू, आमची तयारी आहे. त्यांचं आव्हान यांनी संविधान न्यूज, कल्याण.